देवगड निपाणी राज्यमार्गाशेजारी असलेल्या राधानगरी तहसील कार्यालय, पोलीस ठाणे आणि न्यायालय परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। याशिवाय तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य पसरल्याने नागरिक, विद्यार्थी आणि पालकांना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागतंय। तहसील कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या कामासाठी मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती टाकण्यात आली आहे, त्यामुळे चिखल होऊन संपूर्ण रस्ता दलदलीत रूपांतरित झालाय। देवगड निपाणी राज्यमार्गावर राधानगरी तहसील कार्यालय, पोलीस ठाणे आणि कोर्ट परिसरात वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होतीये। तसंच तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचं बांधकाम सुरू असल्यानं तहसील कार्यालयाच्या मुख्य रस्त्यावर मोठी दलदल झाली आहे। या रस्त्यावर अनेक जण पाय घसरून पडलेत, त्यामुळे या रस्त्यावरील माती हटवून मुरुम टाकावा आणि रस्ता सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीनं दिलाय। रस्त्याच्या दुर्दशेकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यानं नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे, त्यामुळे आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। जे काम चालू केले त्या जाणाऱ्या मेन रस्त्यावर माती पडली आहे, त्यामुळे लोकांना जाता येत नाही। त्यामुळे चिखलट झाल्यामुळे लोक पाय घसरून पडली गेलीत। येणारे विद्यार्थी असतील, जाती दाखले काढणारे असतील, येणारे लोक असतील, काही कामानिमित्त आलेल्या माणसांना जायला सुद्धा रस्ता नसल्यामुळे संबंधित ठेकेदारांनी, संबंधित अधिकाऱ्यांनी त्याच्यावर लक्ष देऊन तिथं मुरुम टाकावा, अशी आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एक विनंती राहील। अन्यथा जर का तसं नाही घडलं तर आम्ही आंदोलन छेडण्याचा प्रयत्न करणार आहोत। तहसील परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत असून राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूंना अवैधपणे लावलेल्या वाहनांमुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण आलाय। त्यामुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे या परिसरात वाहनतळाची सोय करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होतीये। या सगळ्या परिस्थितीमुळे राधानगरीतील नागरिक आणि शासकीय कार्यालयात कामासाठी येणारे ग्रामस्थ अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत।